नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 28 ऑक्टोबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण कांद्यासंबंधी इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। कांदा हा कशा प्रकारे ग्राहकांना येणाऱ्या काळामध्ये रडवणार आहे याची चर्चा होईल। त्याचबरोबर व्यग्रगणना हाही पॉइंट या ठिकाणी आपण कव्हर केला आहे आणि आयफोन उत्पादनाविषयी भारतामध्ये काय प्रक्रिया आहे याचीही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। चला तर या ज्या सर्व महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यांची आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चर्चा करूया। सर्वप्रथम या ठिकाणी आपण कांद्यासंबंधी चर्चा करूया। तत्पूर्वी न्यूज पाहूया। कांदा रडवणार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती आहे आणि मेनच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे। सर्वप्रथम बातमी नेमकी काय आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। सध्या कांद्याचे जे भाव आहेत ते वाढलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि यामुळेच या ठिकाणी कांदा रडवणार अशा प्रकारची ती न्यूज आहे। खाऊक बाजारपेठेमध्ये म्हणजेच होलसेल बाजारामध्ये सध्या कांदा प्रति किलो 50 रुपये दराने चालू आहे आणि किरकोळ बाजारपेठेमध्ये म्हणजे आपल्या मंडईमध्ये ज्या ठिकाणी आपण कांदा खरेदी करतो त्या ठिकाणी कांदा प्रति किलो 75 रुपये या दराने विकला जात आहे। परिणामी केंद्र सरकारने जो काही कांदा आहे त्याचे भाव किंवा त्याचे जे काही दर आहेत नियंत्रणात राहावे यासाठी स्वतःकडील जो काही कांदा आहे तो 25 रुपये किलो या दराने त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जो काही आपला संभाव्य प्रश्न आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपण अगोदर पाहण्याचा प्रयत्न करूया। चलूया इन डिटेलमध्ये डिस्कस करूया कांदा या पिकासंदर्भात। तर मित्रांनो, भारतातील जे काही कांद्याचे उत्पादन आहे त्याची जर पार्श्वभूमी आपण पाहितली तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे। जे पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्या पॉइंटना मी सर्कल करल। ते जे पॉइंट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। भारतीय कांदा त्यांची जी काही तिखट चव आहे या चवीसाठी तो प्रसिद्ध आहे आणि भारतीय कांदा विशेष म्हणजे वर्षभर या ठिकाणी उपलब्ध असतो। म्हणजे आपण तिन्ही हंगामामध्ये हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही हंगामामध्ये भारतामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। कांद्याचं उत्पादन करत असताना हंगामाची जी काही निवड आहे ती त्या प्रदेशाचे जे काही हवामान आहे किंवा कांद्यावर अवलंबून असणारे जे काही विविध घटक आहे या सर्वांचा विचार करून या ठिकाणी हंगामाची निवड केली जाते। खास करून भारतामध्ये सर्वात जास्त कांदा हा रब्बी हंगामामध्ये पिकवला जातो। त्याचबरोबर जो काही खरीप हंगाम आहे आणि इतर हंगाम आहे याही हंगामात कांदा पिकवला जातो, परंतु सर्वात जास्त कांदा या ठिकाणी रब्बी हंगामात पिकवला जातो। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढे जर चर्चा केली जे काही कांद्याचे वाण आहे किंवा कांद्याच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्या व्हरायटीची जर आपण चर्चा केली तर भारतामध्ये प्रामुख्याने लाल कांदे आणि जे काही पांढरे कांदे आहेत यांचं उत्पादन सर्वात जास्त होते। हे दोन महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी आहेत। त्याचबरोबर युरोपियन देशामध्ये निर्यात केला जाणारा जो काही पिवळ्या रंगाचा कांदा आहे तोही या ठिकाणी भारतामध्ये त्याचं उत्पादन केलं जातं। कांद्याच्या जी काही लागवडीच्या पद्धती आहेत त्या पद्धतीची जर चर्चा केली तर कांदे प्रामुख्याने बियाण्याद्वारे उगवले जातात। म्हणजेच सरळ जमिनीमध्ये बियाणं पेरले जातं किंवा शिंपडलं जातं आणि त्या ठिकाणी कांद्याचे उगवण होते आणि अशा प्रकारे कांद्याची लागवड केली जाते। त्याचबरोबर रोपवाटिकांची निर्मिती करून रोपांची सुद्धा लागवड आपल्याकडे केली जाते। म्हणजे अशा प्रकारे या दोन पद्धतीने कांद्याचं उत्पादन भारतामध्ये केलं जातं। कांद्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जी काही जमीन आहे ती योग्य असते आणि त्याचबरोबर वालुकामय आणि चिकन माती जी काही जमीन आहे ती लागवडीसाठी योग्य मानली जाते आणि पुरेशा सिंचन व्यवस्थाही या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीत कांद्याचे जे काही उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे येऊ शकतं। पुढे जर आपण चर्चा केली तर कांदा उत्पादन करणारी जी काही भारतातील प्रमुख राज्य आहेत त्या राज्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, तेलंगणा ही आपल्या भारतातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत। कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे। या पॉइंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे।
देशामध्ये 2022-23 या सालाचा जर आपण विचार केला तर देशामध्ये 25,25,258 मेट्रिक टन ताजा कांदा निर्यात या ठिकाणी जगामध्ये करण्यात आली आहे। याचं जर एकूण मूल्य आपण पाहिलं तर एकूण मूल्य आहे 4,522 कोटी रुपये। या ठिकाणी भारताकडून ज्या काही देशांना मुख्यत्वे करून कांद्याची निर्यात केली जाते त्यामध्ये बांगलादेश, मलेशिया, UAE, श्रीलंका, नेपाळ आणि इंडोनेशिया या देशांचा या ठिकाणी समावेश होतो। तर अशा प्रकारे कांदा हे भारतातील एक मुख्य पीक असलेले या ठिकाणी आपल्याला दिसते। सुरुवातीला जो आपण प्रश्न पाहिला होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधण्याचा आपण आता प्रयत्न करूया। प्रश्न असा होता, कांदा उत्पादनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे। अगदी बरोबर, आपण तो पॉइंट पाहिलेला आहे। विधान क्रमांक 2, कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य भारतात आघाडीवर आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचा आहे। अगदी बरोबर। नंबर 3 चे जे विधान आहे, कांदा उत्पादन केवळ रब्बी हंगामात होते। या ठिकाणी केवळ रब्बी हंगामात होते अशा प्रकारचा पॉइंट आहे। त्या ठिकाणी आपण डिस्कस केली होती की कांद्याचं उत्पादन भारतामध्ये रब्बी हंगामात सर्वात जास्त होते, परंतु जो कांदा आहे तो तिन्ही हंगामात त्याचं उत्पादन घेतलं जातं। म्हणजेच विधान क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक A, केवळ विधान क्रमांक 1 आणि 2 बरोबर। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती जागतिक व्याघ्र दिनासंदर्भात आणि जे काही वाघांची गणना आहे त्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, 10 महिन्यात 150हून अधिक वाघांचा मृत्यू, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी आहे। व्याघ्र प्रकल्प हे भारतासाठी आणि एकूण महाराष्ट्रासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे। मग या ठिकाणी जी बातमी आहे ती बातमी म्हणजे जागतिक व्याघ्र दिनी भारतातील जी काही वाघांची संख्या आहे ती जाहीर केली जाते। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। 2023 या सालाचा जर आपण विचार केला तर वाघांच्या संख्येमध्ये या ठिकाणी वाढ झाली आहे, परंतु वाघांचा मृत्यू होण्याची जी काही संख्या आहे किंवा जो दर आहे यामध्ये सुद्धा ही या ठिकाणी वाढ झाली आहे। वाघांची संख्या वाढली आहे, त्याचबरोबर वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, तोही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 2023 या वर्षामध्ये भारतात एकूण 150 वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती संख्या 40 पर्यंत असलेली आपल्याला दिसते। जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी 29 जुलैला साजरा केला जातो, हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या न्यूजच्या संदर्भात जो काही आजचा आपला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, भारतात व्याघ्र प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला? ज्या ठिकाणी पर्याय क्रमांक A, 1 एप्रिल 1971, पर्याय B, 1 एप्रिल 1982, पर्याय C, 1 एप्रिल 1973 आणि शेवटी पर्याय D, 1 एप्रिल 1972। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक C, 1 एप्रिल 1973 मध्ये भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प ज्याला की आपण प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला होता। पाहूया पुढची न्यूज आणि आजची आपली शेवटची न्यूज। या ठिकाणी न्यूज अशी आहे, टाटा कडून देशात आयफोनचे उत्पादन। तर या ठिकाणी जो काही टाटा उद्योग समूह आहे, टाटा उद्योग समूहाने बंगळुरू येथील विस्टर्न इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती आता ताब्यात घेतली आहे की ज्या कंपनीकडून आयफोनचे उत्पादन केले जाणार होते। म्हणजे या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये बंगळुरू या ठिकाणी विस्ट्रॉन प्रकल्पाचे जे काही संपादन आहे ते पूर्णच्या पूर्ण मार्गी लागले आहे। म्हणजे आता भारतामध्ये ॲपलचा जो काही आयफोन आहे याचं उत्पादनाचा जो काही मार्ग आहे तो आता मोकळा झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतात आयफोनचे उत्पादन होईल, ज्याची की निर्यात विदेशामध्ये केली जाईल आणि त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेसाठी जी आवश्यक आयफोन आहे त्याचीही निर्मिती त्या ठिकाणी केलं जाईल। तर या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला संभाव्य प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतात आयफोनचे उत्पादन कोठे आणि कोणत्या उद्योग समूहाकडून केले जाणार आहे? ज्या ठिकाणी पर्याय A आहे बंगळुरू रिलायन्स उद्योग समूह, B
बंगळुरू अदानी उद्योग समूह, सी बंगळुरू टाटा उद्योग समूह, पर्याय डी यापैकी नाही. तर मित्रांनो आपले योग्य उत्तर आहे बंगळुरू या ठिकाणी आयफोनचे उत्पादन केले जाणार आहे आणि उद्योग समूह आहे टाटा उद्योग समूह. तर अशा प्रकारे दिनांक 28 ऑक्टोबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही आपले गरजू विद्यार्थी आहेत, समाज बांधव आहेत त्यांच्यासोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहनही द्यायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, ज्या ठिकाणी विविध अपडेट्स या तुम्हाला भेटत राहतील. त्या ठिकाणी ते टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.